निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। ज्येष्ठ गौराई पहिल्यांदाच बसवत आहे हे माहीत असायलाच हवे। गौरी कोणाकडून घ्यावेत, गौरी सोबत काय काय द्यावे, गौरी घरात कशा आणाव्यात, पूजाविधी व संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सर्वांनी गणपती बाप्पांचे उत्साहात आनंदात आपण सर्वांनी स्वागत केले। आता लवकरच ज्येष्ठ गौराईचे आगमन होणार आहे। ज्या स्त्रिया पहिल्यांदाच ज्येष्ठ गौराई बसवणार आहात त्यांना गौराई कोणाकडून आणाव्यात, कशा आणाव्यात हे जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ खास त्या स्त्रियांसाठी आहे। ज्या स्त्रियांना पहिल्यांदा गौराई कशा आणायच्या हे माहीत नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। चला तर मग माहितीला आता आपण सुरुवात करूया। स्त्रीला पहिल्यांदाच गौराई घरात आणायच्या आहेत, बसवायच्या आहेत, त्या स्त्रीने मार्केटमध्ये जाऊन गौराई आपण विकत आणायच्या नाहीत, तर त्या गौराई आपण आपल्या माहेरच्या नातेवाईकाकडनं म्हणजेच आई, बहीण, भाऊजे, मैत्रीण किंवा सासरकडून, नंदेकडून आपण ह्या गौराई आपण घ्यायच्या आहेत। म्हणजे आपण नातेवाईकाकडनंच आपण ह्या गौराई आपण आणायच्या आहेत। आपल्या स्वतःच्या पैशाने आपण मुळीच खरेदी करायच्या नाहीत। स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली ही मूर्ती आपल्या घरात आपण पूजायची नसते। तर अशा आपण नातेवाईकाकडनंच आपण मूर्ती गौराईचे मुकुटे आपण घ्यायचे आहेत। ज्या नातेवाईकांची परिस्थिती खूपच नाजूक असेल, त्यांना गौराईचे मुकुटे घेणे जर शक्य नसेल तर त्यांना फक्त 101 रुपये द्या व उरलेले पैसे आपण आपले स्वतःचे घेऊन हा गौराईचा मुकुट आपण त्यांना द्यायला सांगायचं आहे। जर एखाद्या स्त्रीची जर परिस्थिती चांगली असेल, ती जर मुकुट देत असेल तर अतिउत्तम। तर अशा प्रकारे आपण कोणाकडूनही आपल्या सासरकडच्या नातेवाईकाकडनं किंवा माहेरच्या नातेवाईकाकडनं आपण ही गौराई आपण घरात आणायची आहे। आपल्या स्वतःच्या पैशाने आपण घरात गौराई आपण मुळीच आणायची नाही। जी स्त्री आपल्याला मुखवटा देणार आहे ती स्त्री ही सावाशीण असावी हा खास महत्त्वाचा नियम आहे। बाकीचे सर्व काही ठीक आहे, तर त्या स्त्रीकडनं आपण हा मुखवटा घ्यायचा आहे। तसेच मुखवटा देताना आपण मुखवट्याबरोबर, गौराईचा मुखवट्याबरोबर आपण काय काय द्यायचं आहे हे पहिल्यांदा आता आपण पाहूया। पहिल्यांदा गौराईचा मुकुट आपण द्यायचा आहे। गौराईचा मुकुट हा शाडूचा, पितळेचा किंवा अन्य कोणत्याही धातूचा दिला तरी चालतो। जो त्यांच्या जी प्रथा आहे त्याप्रमाणे द्यावा। त्यांच्या घरात जर 2 गौराई जर बसवत असतील तर आपल्याला 2 मुकुटे द्यावे लागेल। जर त्यांच्या घरात जर एकच मुकुटा असेल, बसवत असतील तर आपण 1 मुकुटा आपण दिला तरी चालेल। गौराईच्या मुकुट्याबरोबर आपण ह्या वस्तू त्यांना आपण द्यावेत। हळदी कुंकू, गहू, डाळ, तांदूळ, साखर, फळे, गोड मिठाई, तसेच गौराईसाठी आपण नथ, मंगळसूत्र, 25 खाऊची पाने, गजरे, साडी आणि ब्लाऊज पीस हे आपण ह्या सर्व वस्तू घेऊन आपण ज्यांना आपण गौराई देणार आहे त्यांच्याकडे आपण हे घेऊन जायचं आहे। जी स्त्री आपल्यासाठी गौराईचे मुकुटे घेऊन येणार आहे त्या स्त्रीचे आपण स्वागत करायचे आहे। जी स्त्री गौराईचे मुकुटे घेऊन येत आहे त्या स्त्रीचे पहिल्यांदा आपण पाय धुवून तिच्या पायावर आपण कुंकवाने आपण स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्त्रीला हळदी कुंकू लावून व तिचे औक्षण करून आपण तिला घरात घ्यायचे आहे। घरात घेतल्यानंतर आपण जे तिने आपल्याला गौराईचे मुकुटे आणले आहेत त्या गौराईचंही आपण पहिल्यांदा हळदी कुंकू लावून तिचं औक्षण करून आपण तिला ओवाळायचं आहे। तर अशा प्रकारे आपण घरात गौराई घ्यायच्या आहेत। ज्या स्त्रीने आपल्यासाठी गौराई आणलेल्या आहेत ती स्त्री घरी जाताना त्या स्त्रीला रिकाम्या हाताने न पाठवता त्या स्त्रीचे आपण साडी, ब्लाऊज पीसने आपण ओटी भरून तिची आपण पाठवणी करायची आहे। तर अशा प्रकारे आपण घरात आपण गौराई घ्यायच्या आहेत। ज्या दिवशी गौराईचे आगमन आहे त्या दिवशी आपण गौराई आपण पाठावर बसवायच्या आहेत। म्हणजे त्या वर्षी आपण गौराई ह्या उभ्या करायच्या नाहीत, आपण गौराई ह्या पाठावर बसवायच्या आहेत। तर त्याची पूजा कशी करायची ते आता आपण पहिल्यांदा पाहूया। ज्या दिवशी गौराईचे आगमन आहे त्या दिवशी आपण घर हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवायचे आहे, कारण त्या दिवशी आपल्या घरात गौराईचे आगमन होणार आहे। त्यामुळे आपण घर हे स्वच्छ ठेवले पाहिजे। तसेच त्या दिवशी आपण तुळशीपासून त्या घरापर्यंत लक्ष्मीचे पावले उठवावीत। तसेच
दारापुढे आपण हळदी कुंकाने आपण सुंदर अशी एक रांगोळी काढावी। रंगीत रांगोळी काढून आपण घरामध्ये एक पाट ठेवावा। त्या पाटावर आपण एक स्वच्छ नवीन वस्त्र टाकावे। त्याच्यावर आपण तांदळाची रास काढावी। राशीवर आपण गौराईचे मुकुटे बसवायचे आहेत। तर तुळशीपासून ते घरापर्यंत पहिल्यांदा जी स्त्री मुकुटे घेणार आहे तर दुसऱ्या स्त्रीने हातात पाणी कुंकवाचे पाणी करून त्या पाण्यात आपले हात ओले करून जमिनीवर उमटावेत आणि विचारावं म्हणावे की आली का गौराई। जिने गौराई हातात घेतलेली आहे तिने म्हणावी आली का गौराई। कशासाठी तर आपल्या धनसंपत्तीसाठी, लेकरा बाळांसाठी असे म्हणत आपल्या जिथे आपण पाठ मांडलेला आहे तिथेपर्यंत यावेत। तिथून आपण गणपतीला दर्शन करून नंतर आपण ज्या पाटावर आपण तांदळाची रास मांडलेली आहे तिथे आपण गौराई आपण स्थापन करावेत। त्या दिवशी आपण तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवावा। दुसऱ्या दिवशी आपण गौराईला आपण 16 भाज्या, पुरणपोळी याचा नैवेद्य आपण त्या दिवशी गौराईला दाखवायचा आहे। विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी आपण गौराईचं विसर्जन करणार आहे। त्या दिवशी ज्यांच्या घरी दोरे घेण्याची पद्धत आहे त्यांनी तुमच्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींना विचारून दोरे घ्यावेत आणि ज्यांच्या घरी दोरे नाहीत त्यांनी गौराईचे ओटी भरून आरती ही करून गौराईचे विसर्जन करावेत। तर अशा पद्धतीने पहिल्यांदाच गौराई बसवताना सांगितलेले नियम पाळून आपण कोणाकडूनही गौराई घेऊन आपण गौराईचे आगमन करावे। स्वतःचे पैसे खरेदी न करता आपण आपल्या नातेवाईकाकडूनच खरेदी करून गौराईचे आपण आगमन करायचं आहे। पहिल्यांदाच आपण गौराई बसवायची आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।